कोल्हार गावात 4 वर्षीय चिमुकलीच्या हत्येप्रकरणी ग्रामस्थांचा निषेध, आरोपीस कठोर शिक्षेची मागणी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे परिसरात एका 4 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येप्रकरणी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी दुपारी अचानक बेपत्ता झालेल्या सुवर्णकार समाजातील व्यावसायिकाच्या मुलीचा मृतदेह सायंकाळी गावाबाहेर सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। या हृदयद्रावक घटनेनं केवळ कोल्हारच नव्हे तर मालेगाव, नाशिक तसेच राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। या अमानवीय घटनेचा कठोर निषेध करण्यासाठी गुरुवारी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ, समाजबांधव आणि नागरिक कोल्हार पोलीस स्टेशनवर जमा झाले। त्यांनी पोलिसांना निवेदन देत आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा, फाशीची देण्याची ठाम मागणी केली। या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचे पडसाद केवळ कोल्हारपुरते मर्यादित न राहता मालेगाव, नाशिक तसेच राज्यभर उमटत आहेत। विविध सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळावा तसेच आरोपीवर तातडीनं कठोर कारवाई व्हावी अशी भावना व्यक्त केली आहे। प्रवरा नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे, कोल्हार भगवतीपूर। मालेगाव इथे घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। कोल्हार भगवतीपूर सुवर्णकार संघटना त्याचा जाहीर निषेध करते। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावामध्ये कुमारी यज्ञा दुसाने ही इयत्ता किंवा 4 वर्षाची वय असताना, तिचं बालपण खेळण्याचे दिवस असताना, त्या दिवशी 16 तारखेला राजू खैरनार या नराधमाने त्या मुलीची छेड काढून तिची अमानुषपणे तिच्यावर अत्याचार करून तिचा एक बर्बरतेने खून केला आला। या घटनेचे तीव्र परिसर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व गावांनी, प्रत्येक शहरांनी त्याचे पडसाद पडले असून आज आम्ही कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थ आज कोल्हार भगवतीपूरच्या प्रांगणामध्ये सर्व पक्षीय, सर्व गावातील नागरिक या सर्वांनी या ठिकाणी निषेध सभा म्हणून आज इथं आयोजन करण्यात आले। आजच्या सभेच्या आयोजनामध्ये ज्या पद्धतीने जी घटना झालेली आहे ती एक माणुसकीला एक काळीमा फासण्याचं काम ही अशी घटना असून सुवर्णकार समाज या घटनेचा पूर्णपणे तीव्र निषेध करत आहे। पुढील काळामध्ये सुवर्णकार संघटनेचं राज्यव्यापी मोर्चा हा भविष्यामध्ये आयोजित करून ह्या घटनेचं न्याय मागण्याची भूमिका आमच्या सर्व ग्रामस्थांच्या एक ठराव म्हणून आज आम्ही एक ठराव पास केलेला आहे। भविष्यामध्ये अशी घटना कुठेही होऊ नये, ती मुलगी आज एक आपली मुलगी असून समोरच्या व्यक्तीला याचंसुद्धा भान राहिलं नाही का ती मुलगी आपली लहान मुलगी आहे, तिचं वयही नाही आहे, असे ही जी भावना त्याच्या मनामध्ये तयार न होता त्याने जे क्रूर कर्म केलेले आहे त्याच्यासाठी आज कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांनी आज या ठिकाणी निषेध व्यक्त करून जो पाठिंबा समाजाला दिला त्याबद्दल आज आम्हाला अभिमान वाटतो। आणि अशाच पद्धतीने भविष्यामध्ये राज्य शासनाकडे ह्या घटनेचं फास्ट ट्रॅकवरती याचा निकाल लावून संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर फाशी कशी देण्यात येईल अशी ही मागणी मी अहमदनगर जिल्हा सुवर्णकार संघटनेतर्फे मी करत असून आज सर्वांनी या घटनेला जो निषेधासाठी सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। डोंगराळे गावातील सुवर्णकार समाजाची कन्या कुमारी यज्ञा दुसाने हिच्या या 3 वर्षीय बालिकेवर अमानुष असा अत्याचार या ठिकाणी एका नराधमाकडून करण्यात आला। या घटनेचा निषेध म्हणून कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीने, सुवर्णकार समाजाच्या वतीने या ठिकाणी आज निषेध नोंदवण्यात आलेला आहे। खरं तर ही घटना म्हणजे मानवतेला काळीमा फासणारीच आहे, कारण अशा मनोवृत्तीचे जे लोक असतात या लोकांना वय वगैरे काही समजत नाही, परंतु या 3 वर्षाच्या बालिकेला खरं तर तिला जगण्याचा अर्थ समजला नव्हता। ती चालण्यासाठी धडपडत होती, उभं आयुष्य डोळ्यांनी बघत होती, पण तिला स्वप्नातही विचार केला नसेल की अशा पद्धतीचा तिच्यावर आघात घडेल आणि अशा पद्धतीची एक प्रसंग ओढावेल आणि याच प्रसंगातून सदर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावीच व्हावी। परंतु हा जो कोर्टाचा आदेश आहे हा फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा
आणि व्हिनस कोर्टातून तो चालवण्यात यावा आणि त्याच्यावर जास्तीत जास्त प्रमाणात असे गुन्हे दाखल करून परत भविष्यात कोणत्याही समाजामध्ये अशा दुष्ट प्रवृत्ती उदयाला यायला नको, म्हणून प्रशासनाला एवढीच विनंती आहे. आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये एका डोंगराळ गावामध्ये जो असा अनुचित प्रकार झाला, त्या असा प्रकार कुठे आणि कधी होऊ नये आणि इथून पुढं अशा घटना घडू नये असे सर्व अख्ख्या महाराष्ट्राला हादरणारी ही घटना आहे. अशा प्रकारच्या घटना बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत आणि ह्या घटना अजून पण चालू आहेत. याला कुठंतरी आळा घालायला पाहिजे. त्याच्याकरता हे पोलीस प्रशासन वगैरे यांनी वर हे मंत्री वगैरे असे यांनी त्याला चांगली व्यवस्थितपणे आळा घालण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या नराधमाला जास्तीत जास्त सजा होईल अशी फाशीची सजा दिली तरी चालेल. म्हणजे इथून पुढं असे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असे प्रकार कुठेही घडणार नाहीत अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. मालेगाव तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये डोंगराळ या गावी जी घटना घडलेली आहे, त्या घटनेमध्ये कुमारी यज्ञा हिचा बळी गेलेला आहे. ही घटना खूप दुर्दैवी आहे. समाजाच्या दृष्टीने हा घडलेला हा नरसंहार आहे आणि अशा ह्या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी आपण इथं आलेलो असताना या ठिकाणी समाजामध्ये अशा विकृतींचा हा जो प्रसार होत आहे, ह्या विकृती ठेचल्याच गेल्या पाहिजेत. कारण ह्या घडलेल्या घटना वारंवार घडत आहेत. याला आपणही जबाबदार आहोत. आपल्यामध्ये काही जण असे असतात की त्या ह्या घडलेल्या घटनेचा निषेध न करता ह्या आरोपीला तुम्ही मारलं का, त्याला गोळ्या घातल्या का, अशा काही विकृती समाजामध्ये आहे. उल्हासनगरची घटना मी माझ्या समोर डोळ्याने टी व्हीवर पाहिलेली आहे का ह्या हरामखोराला तिथल्या पोलीस डिपार्टमेंटने इनकाउंटर करून गोळ्या घातल्यानंतर विरोधकांनी त्याचं भांडवल केलं होतं. अरे तो मनोरुग्ण होता, अरे त्याला मारायला नको होतं, हा शासनाचा कट आहे, शासन या ठिकाणी फोकसमध्ये येण्यासाठी हे घडवत आहे. अरे हरामखोरो विरोधकांना तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे का जो नराधम आहे त्याला जात नसते, कुठलाही धर्म नसतो, त्याचा फक्त एकच धर्म आणि जात असते की ती सैतानी जात असते. ही सैतानी जात त्या ठिकाणी नेस्त नाबूदच केली पाहिजे अशा या भावना व्यक्त करतो आणि अशा घटनेचा जाहीर निषेध करून या हरामखोराला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, हीच माझी अपेक्षा असणार आहे. आज या ठिकाणी एका लहान अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी द्या या मागणीसाठी कोलार परिसरातील कोलार भगवतीपूरमधील जागरूक ग्रामस्थ, सुवर्णकार समाज, सर्व संघटना, सर्व पत्रकारांनी या ठिकाणी त्या आरोपीचा निषेध केलेला आहे आणि अशा आरोपीला गोळ्या घालणं हाच एक पर्याय आहे. समाजामध्ये ही जी कीड लागलेली आहे, अतिशय छोट्याशा कळीवरती अत्याचार करणं म्हणजे एक पाशवी प्रवृत्ती आहे आणि अशा प्रवृत्तीला ठेचणं हेच सध्याचं समाज माध्यमांचं काम आहे. मला माहिती आहे सध्याचे कायदे जरी कमी पडत आहेत, पोलिसांचा धाक राहिलेला नाही आहे आणि तो धाक निर्माण करण्यासाठी जनतेने जागरूक व्हायला पाहिजे. जनतेने सुद्धा आता हातात हत्यार घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. जर अशा नीच नराधमांवर त्वरित कारवाई जर झाली नाही तर अशा नराधमांना शिक्षा करण्यासाठी समाजाने हत्यार हातात घेणं गरजेचं आहे, असं मी या खैरनार नावाच्या नीच प्रवृत्तीच्या व्यक्तीचा जाहीर निषेध करतो. त्या ज्या लहान मुलीला यमसदनी धाडलं तिला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पोलीस डिपार्टमेंटला विनंती करतो की संपूर्ण आरोपी हे खणून काढले पाहिजे आणि त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी ही मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की 8 दिवसापूर्वीच मालेगावमध्ये ज्या चिमुकलीवर ज्या नराधमाने कुठल्या प्रकारे अत्याचार केलेला आहे हे सांगणंसुद्धा म्हणजे आपल्याला वाईट वाटतं, परंतु ते कृत्य करणं त्या नराधमाला कसं या ठिकाणी लाभलं आहे हे खरं महत्त्वाचा विषय आहे. परंतु आपल्या सर्व आता ग्रामस्थांचा दोन्ही गावातील ग्रामस्थांनी या गोष्टीचा या ठिकाणी निषेध केलेला आहे.
तसेच आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण गावांमध्ये आपण म्हणतो की या समाजामार्फत नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यासाठी गावामध्ये ही सभा आयोजित केलेली आहे. या सभा आयोजित करण्यामध्ये आपण इथून पुढच्या काळामध्ये आपल्या लेकीबाळींची आपणच काळजी घ्यायची आहे हे यातून आपण शिकलं पाहिजे. आणि त्या नराधमाला त्यांनी जसा अत्याचार त्या मुलीवर केलेला आहे त्याच पद्धतीनं त्याला पकडून त्याच्यावर त्याच पद्धतीनं अत्याचार केला पाहिजे ही मी दोन्ही गावाच्या वतीनं या ठिकाणी खरोखर मागणी करतो. व या गोष्टीचा सर्व प्रवरा परिसराच्या वतीनं आमच्या खर्डे परिवाराच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. चिमुरडी अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या विरुद्ध मी सोनार समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करतो. त्याने ज्या 3.5 वर्षा मुलीवर ज्या अत्याचार केला खरोखर त्या भागामधले पालकमंत्री असतील त्या भागातले आमदार असतील त्या घटनेला त्या ठिकाणी तिने जाऊन त्या घटनेचा निषेधसुद्धा केला नाही. दुर्दैवाने त्या अशा घटनेचा सुद्धा त्यांचा निषेध केला पाहिजे ना. आणि त्याचप्रमाणे ज्या घटनेचा त्या मुलाने हे केलं अत्याचार केला त्याला म्हणजे फाशी तर नाही झाली पाहिजे पण त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे का तिने एक तासाला एक मिनिटाला म्हणलं पाहिजे मला मौत पाहिजे पण याला मौतसुद्धा भेटली नाही पाहिजे. अशा पद्धतीत त्याला शासन झालं पाहिजे. आणि मी शासनाला हेच मान्य हे करतो का या अशाच पद्धतीत त्याला असं शासन झालं पाहिजे. झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशी शासनाकडे विनंती आहे. मालेगाव तालुक्यात जी डोंगराळे गावात जी घटना घडली खरं तर एक चिमुकली 3.5 वर्षाची तिच्यावर अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने समाजातील काही लोक विकृत जे लोक आपण म्हणतो ते अतिशय विकृत पद्धतीने त्यांनी जो एक भ्याड कृत्य केलं आहे. खरं तर अशा लोकांना मी म्हणतो देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी एक या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशी विनंती करतो की आपण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याची जी सुनवाई ती लवकरात लवकर आपण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये करण्यात यावी व जर त्याच्या संदर्भात जर न्याय मिळाला नाही तर अशा नराधमास जनतेच्या हातात देऊन अनैसर्गिक पद्धतीने जो अमानुष अत्याचार केला त्या पद्धतीने त्या व्यक्तीवर असा अत्याचार करण्यात यावा असं मी या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवतो. माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी मालेगावमध्ये 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर जो काही अमानुष अत्याचार घडलेला आहे त्यासाठी माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारने जसं जे काही नसभक्षक बिबटे आहेत त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश काढले तसे सरकारने समाजामध्ये हे जे काही नराधम असतील यांनाही गोळ्या घालण्याचे आदेश काढावे अशी माझी विनंती व घडलेल्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. पूर्वीच्या काही मान्यवरांनी निषेध व्यक्त केलाही आहे. खऱ्या अर्थानं म्हणजे हा सुवर्णकार समाजातली मुलगी आहे आणि सुवर्णकारांनी पुढाकार घेऊन ही आजची निषेध सभा बोलावली आहे हे काही फार महत्त्वाचं नाही आहे. कारण की ते कुठल्या समाजाची आहे त्यापेक्षा आपल्या भारतातली आहे आपल्यातलीच एक छोटीशी कन्या आहे का जिला अजून काहीच नाही म्हणजे एक 4-5 वर्ष म्हणजे काहीच नाही ना. आणि अशा मुलीच्या संदर्भामध्ये अतिशय असं निर्घुण असं हे कृत्य एका मनोविकृत माणसाकडनं झालं आहे ही अतिशय लाजिरवाणी आणि शोकांतिकाची गोष्ट. याला खरं शब्दच नाही आहेत. आणि हे यापूर्वी अगोदर अशा घटना आपण वर्तमानपत्रातनं वाचत आलेलो आहोत आणि घडत आहेत. खऱ्या अर्थानं म्हणजे खरं जे कायदा जो आहे त्या कायद्याचं लोकांना जी काही एक भीती पाहिजे जो काही एक धाक पाहिजे तोच अलीकडे राहिलेला नाही असं मला तरी वाटतं. 100-125 वर्षापूर्वी ब्रिटिश काळामध्ये कायदे झालेले आहेत आणि तेच कायदे तेच त्याचं थोडं चालू आहे. तर आजच मी वर्तमानपत्रात वाचलं की त्या फौजदारी गुन्ह्याच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसनी सांगितले की 2024ला काही कायद्यात बदल झालेले आहेत आणि ते काय बदल आहेत ते लोकांनी माहिती करून घ्यावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये मुंबईला कुठंतरी त्यांनी एक प्रदर्शन पण भरवलेलं आहे. तर मला म्हणायचं काय आहे की कायदा आता काही जणांनी सांगितलं आता ही मुलगी जी आहे हिची काय चौकशी करणार आहे.
हा एखादी सज्ञान मुलगी आहे का त्यामागं काही दुसरं कारण असू शकतं किंवा व त्याचे जबाब काही चौकशा भानगडी चौकशी समिती नेमणं करणं ह्या गोष्टी आपण समजू शकतो. आता या 4-5 वर्षाच्या मुलीच्या संदर्भामध्ये काय शासन काय चौकशी करणार आहात तुम्ही? तर ते काहींनी जे म्हटलं की आपल्या सर्वांचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे अशा ज्या काही घटना आहेत तर त्याला काही चौकशी वगैरे हा काही विषय नव्हता. सिद्ध झालं त्याला लगेच कडेलोट वगैरे अशा पद्धतीच्या शिक्षा होत्या. आणि आज खऱ्या अर्थानं तशाच शिक्षेची काही संदर्भामध्ये गरज आहे की याला चौकशी नाही, लगेच स्पेशल एक न्यायालय असं स्थापन करून आणि असं सर्व जनतेसमोर त्याला शिक्षा दिली पाहिजे. तरच त्याचा तो समाजावर एक प्रकारचा अशा ज्या काही विकृत आहेत विचाराचे लोक त्यांच्यावर धाक बांधल्याशिवाय राहणार नाही. कारण गुन्हेगारी प्रवृत्ती आणि हे आपण सातत्याने वाचतोय काही निकाल मग ते कोर्टात खालच्या कोर्टात वरच्या कोर्टात सुप्रीम कोर्ट त्याच्यानंतर उच्च न्यायालय त्याच्यानंतर मग एखाद्याला जरी फाशी झाली तर दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे कडून त्याची जन्मठेपेची शिक्षा ते करून घ्यायची. या अशा त्यांना लोक म्हणजे अशा लोकांना काही नाही आपल्याला जन्मठेप फार झालं तर होईल आणि काय आयुष्य कुठं काढायचं मस्तपैकी तुरुंगात चांगलं उलटं त्याची तर सोय झाली असं मी म्हणेल. आणि असे कितीतरी आपण लोक आज म्हणजे गुन्हेगार शासन सांभाळतं आहे बिनकामाचं. तर खऱ्या अर्थानं जे आत्ता काही जणांनी जे काही आपले मनातून भावना व्यक्त केल्या त्याला दुसरं खरं ते हे नकोच आहे. त्याला जाहीर आणि सिद्ध झालं आहे सर्वांच्या समोर त्याला शासन हे जर अशा पद्धतीचे जर बदल झाले तरच ते शक्य आहे. तेव्हा आपला सर्वांच्याच वतीनं या ज्या घटनेवर बाबत निषेध व्यक्त करतो आणि शासन या मला वाटतं नुसतं आता कोलार नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज याचा आवाज उठतो आहे आणि त्या दृष्टीने शासन विचार करील आणि त्या दृष्टीने ते बदल करून कायद्यामध्ये त्या पद्धतीने समोरच्या त्या व्यक्तीला शासन घडविल आणि समाजापुढे शासन एक काहीतरी वेगळा असा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत देईल अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने निषेध व्यक्त करून थांबतो. जय हिंद. अत्याचार झाला आणि जी काही घटना घडली ती घटना अतिशय हृदयाला पिळून टाकणारी घटना आहे. आज ती घटना मालेगाव ठिकाणी घडती म्हणजे आपल्या महाराष्ट्रात घडती. महाराष्ट्र म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये आज या अशा प्रकारच्या कायम घटना घडत असते. मग या घटनाला कुठंतरी एक काळा बसला पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी. आणि माझं तर असं म्हणणं आहे का जो आरोपी आहे त्या आरोपीला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे किंवा त्याचा चौरंग केला पाहिजे. आणि या अशा घटनासाठी माणसाला जास्त काही न बोलता निशब्द झालेलं आहे सगळं. आणि आम्ही सर्वांच्या वतीने तिला निषेध व्यक्त करतो या घटनेचा. थांबतो. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आज कुमारी यज्ञा या चिमुरडीवर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळ गाव या ठिकाणी तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला व तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. खरं तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा परश्रीमाते समान हा एक संदेश या महाराष्ट्रासाठी कायम अधोगतीत राहिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे या महाराष्ट्राप्रमाणे नाशिक जिल्हा हा प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने व हनुमंतरायांच्या जन्मभूमी म्हणून मानल्या जाणाऱ्या या नाशिक जिल्ह्यामध्ये हा मालेगाव तालुका आहे. आणि या तालुक्यामध्ये डोंगराळ या गावामध्ये अवघ्या 2.5-3 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला जातो आणि तिचा निर्गुणपणे खून केला जातो, दगडाने ठेचले जातं. खरं तर यामागचं मूळ कारण असं सांगितलं गेलं आहे की त्या मुलीच्या बापासोबत असलेला एक काहीतरी विशेष भांडणाचा कारण म्हणून त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. पण खरं तर असले कोणतेही व्यक्ती असो यांना कोणत्याही कारणाची गरज पडत नाही. यांच्या मनात असलेली हवस, डोळ्यात असलेली हवस एवढं एकच कारण यांना पुरेसं आहे
की कोणतीही महिला दिसली, अवघी मग ती 3 वर्षाची असो की 60 वर्षाची असो, यांच्या डोळ्यातली हवस हे वय बघत नाही. त्यामुळं मी सरकारला एवढं सांगू इच्छितो, आपण आता जसं की आमचे आसावा शेठ साहेब यांनी सांगितलं, सकाळीच आम्ही वृत्तपत्रामध्ये वाचलंय की देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतायत काही ब्रिटिश काळातील कायदे आहेत, त्याच्यामुळे योग्य प्रकारे न्याय भेटत नाही आहे किंवा गुन्हा खटले चालवले जात नाही आहे. तर मोदी सरकारच्या काळामध्ये आम्ही नवीन असे कायदे आणतो आहोत की त्यामुळे लवकरात लवकर न्याय भेटेल व तो खटला लवकरात लवकर चालवले जाईल. पण सरकारला एवढंच सांगणं आहे, खटले किती आले तरी छत्रपती शासनाशिवाय पर्याय नाही. जर छत्रपती शासन लागू झालं तर असा महाराष्ट्रात एकही गाव, एकही जिल्हा, एकही तालुका नसेल का तिथे आमच्या मातेला, आमच्या बहिणीला घरात बसून राहावं लागेल. त्यामुळे मी सांगतो लवकरात लवकर याला कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. यानंतर सुनील बोरुडे. आज या ठिकाणी गेल्या 3.5 वर्षाच्या मुलीवर जो बलात्कार झाला व तिला दगडाने ठेसून तिच्या तोंडावर फटके मारले गेले, मी त्या घटनेचा प्रथम निषेध करतो. आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, या सर्व महात्मा पुरुषांनी सर्वांना एकत्र करून एक नवीन आदर्श निर्माण करून दिला होता त्यावेळेस. आणि आज अशी कंडिशन झाली का भारतामध्ये हा कायदा, त्या कायद्याला कुठं पोलिसांचा किंवा प्रशासकांचा कुठे धाक राहिलेला नसून, कारण धाक असता ते असं कृत्य झालं नसतं. याला पाठिंबा घालणारे हे खरं म्हणजे राजकीय लोकच असतात आणि त्याचमुळे अशा लोकांना एक केलं जातं. या निश्चित करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी. मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावातील प्रज्ञा दुसाणे या 3 वर्षाच्या बालिकेवर जो अत्याचार झालेला आहे, हा जो एक विकृती स्वभावाचे जे लोक असतात किंवा जे तरुण असतात त्यांनी हा जो प्रकार केलेला आहे. विशेषतः देशामध्ये अनेक उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, अशा ठिकाणी असे लहान लहान मुलींवर असे अन्याय अत्याचार केलेले आपण बघितलेले आहे आणि ते होत आहेत. मागे एकदा असंच झालं होतं की ज्या वेळेस शाळेच्या मुली असतील किंवा शाळेच्या मुलींच्या टॉयलेटमध्ये असतील असे विकृत मनोवृत्तीचे लोक असतात. ही घटना घडल्यानंतर आपण फक्त एक निषेध करतो किंवा एक कॅन्डल मार्च वगैरे काढतो, पण याच्यावर कुठल्याही प्रकारचा ठोस कार्यवाही आत्तापर्यंत शासनाने केलेली ऐकवत नाही आणि ते करतही नाही. त्यांची मानसिकता पण नाही. कधी कधी ह्या अशा गुन्हेगारांना पाठीशी देखील घालण्याचा प्रकार होतो. हे निषेधार्थ आहे. हा जो कुणी विकृत होता की याने जे ह्या ज्या बालिकेवर अत्याचार केलेला आहे याला कठोरातली कठोर सजा झाली पाहिजे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा नो FIR, डायरेक्ट वार झाला पाहिजे. एवढंच बोलतो. झालेल्या घटनेचा मी निषेध करतो. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निषेध करतो आणि थांबतो. यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख श्यामभाऊ गोसावी साहेब. आज या ठिकाणी कुमारी यज्ञा हिच्या घडलेल्या शोकसभेसाठी आपण एकत्रित आलेलो आहोत. जी घटना जी घडलेली आहे ती खूप दुर्दैवी घडलेली आहे आणि ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी जो कोणी विजय खैरनार आहे, ज्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावातील, ह्या सैतानाला जात नसते किंवा धर्म नसतो आणि ह्या अशा सैतानांना कधीही समाज माफ करणार नाही. एक विकृती अशा लोकांमध्ये असते की जी समाजापुढे जात असताना त्यांनी ज्या प्रकारे अमानुषपणे आमच्या ह्या कुमारिकेची हत्या केलेली आहे, हे निषेधार्थ नसून हे समाजाला काळिंबा पासणारं एक घडलेली घटना आहे आणि या घटनेचा निषेध करत असताना आपण सर्व धर्मीय बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहात. कारण ह्या सैतानाला धर्म नाही, जात नाही. आणि असे प्रकार होत असताना समाजामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे. मागे उल्हासनगरला अशा शाळेमध्ये एका विकृताने ज्या टायमाला अशी काही अमानुषपणे बालकांची, त्या शाळेतील मुलींची छेडछाड करून अनैतिक प्रकार करून हत्या केली होती, तर त्यावेळेस शासनाने त्याचं इनकाउंटर केलं होतं. पण हे हरामखोर
विरोधकांनी त्याचं भांडवल केलं होतं, अरे त्याला मारायला नको होतं, त्याला मारलं का, याच्या मागे षडयंत्र असेल, असे काही विरोधक असतात, याचं वाईट वाटतं. आधी या विरोधकांना ठोकलं पाहिजे. अरे तुम्ही ज्या व्यक्तीने त्या शाळेतील मुलींवर अन्याय केलेला आहे त्याला न्याय मिळेल त्यावेळेस मिळेल, वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष जातील. त्याच्या आधी जर त्याला हरामखोरला गोळ्या घातल्या तर तुम्हाला अडचण काय आहे? अशा या कुत्र्यांना रस्त्यावर ठेचून मारला पाहिजे. पोलीस पकडून नेतात, त्यानंतर त्याचं अवभगत करतात असं आम्हाला वाटतंय. कारण त्याची पोलीस स्टेशनमध्ये, जेलमध्ये ज्याप्रमाणे सुविधा त्याला निर्माण करून दिल्या जातात, पोलिसांवर काही दडपण असतात, काहीतरी शासनाचा नियम असतो का त्याला कुणीही मारू नये, आमच्या ताब्यात आलेला आहे. पण निश्चितपणे त्या ठिकाणी अशा काही घटना घडलेल्या आहेत का पोलीसही कधी कधी अशा घटनेला बाजूला डोळा करून निश्चितपणे गोळ्याच घातल्या पाहिजे असे पोलीस आपल्याला समर्थन करतात. कारण अशा विकृतीमध्ये पोलीसही माणूस आहेत, पोलिसांचा आत्मा जागा होतो आणि जागा झाल्यानंतर निश्चितपणे त्यांचा आत्माही त्या ठिकाणी रोखू शकत नाही का ह्या हरामखोरला मारलाच पाहिजे, म्हणून पोलिस अशा वेळेस साथ देतात. म्हणून अशा घटनेचा निषेध करत असताना ही घटना खूप दुर्दैवी आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, सकाळची थंडीची वेळ आहे तरी देखील आपण या ठिकाणी आलात. ती सोनार समाजाची मुलगी आहे म्हणून नाही, पण एक आपली कन्या आहेत, आपल्या घरातील नात आहेत आणि आपल्या घरातीलच ही मुलगी आहे असं समजून या ठिकाणी आपण आलेलो आहे. निश्चितपणे या ठिकाणी निरोप दिल्यानंतर आपण सर्वजण आलेला आहात आणि अशा घटनेचा निषेध करत असताना कधी कुणी समर्थन अशा घटनेचं कुणीच करणार नाही. त्या घरातील जी व्यक्ती असेल ती पण करणार नाही. पण ही विकृती ज्याप्रमाणे समाजामध्ये पसरत आहे या विकृतीचा नायनाट होणं गरजेचं आहे. असाच या ठिकाणी या शब्दात मी निषेध करतो, या ठिकाणी थांबतो. नमस्कार. झालेल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावातील ही जी दुर्दैवी घटना झाली त्या घटनेला आमच्या मुस्लिम समाजातर्फे मी जाहीर निषेध करतो. थांबतो. काल मालेगाव तालुक्यामध्ये जी काल घटना घडली, सर्वप्रथम मी त्या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो की त्यांनी आत्ताच एक अध्यादेश काढला, जे नरभक्षक बिबटे झालेले आहेत त्यांना जागेवर गोळी घालण्याचे आदेश शासनाने काढलेले आहेत. आणि तसंच एक अध्यादेश महाराष्ट्र शासनाने अजून एक काढावा की जर कुठं अशा प्रकारचं विकृत कृत्य घडलेलं असेल, एक 3 वर्षाचं बाळ आणि त्याच्याबरोबर झालेले क्रूर कृत्य हा नराधम असल्याशिवाय दुसरं कोणी करूच शकत नाही. या नराधमांना देखील जागेवर गोळ्या घालण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने काढावेत. मी या झालेल्या प्रकारचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जी घटना झालेली आहे ती खूपच वाईट झालेली. ज्या नराधमांनी जे कृत्य केलेलं आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी शिक्षा झाली पाहिजे की असं कृत्य कोणीच करू शकणार नाही, असं त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहेत. यानंतर आपल्या अध्यक्ष म्हणजे आज कोलारचे माजी सरपंच आदरणीय सुरेंद्रभाऊ खर्डे पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी निषेध व्यक्त करा. आज या ठिकाणी आपण सर्वजण मालेगाव तालुक्यामध्ये जी अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि एक 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून करण्यात आला, या घटनेच्या निषेधार्थ निषेध सभा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या निषेध सभेसाठी गावातील सर्व प्रमुख या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर कोलार भगवतीपूरचे ग्रामस्थही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि एकंदरीत भाऊ तुम्ही जे बोलले की ह्या घटना काय आजच पहिलीच घटना घडली असं नाही आहे. अनेक वर्षापासून आपण बघतोय, मग ते महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशामध्ये, देशाची राजधानी दिल्ली असेल जिथं निर्भया कांड झालं, या घटनेपासून सुद्धा मला वाटतं शासनाने कुठलाही बोध घेतलेला नाही. आता गावोगावी निषेध सभा सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात होतील. यापूर्वी ज्या घटना सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, पेपरच्या माध्यमातून म्हणजे विशेष करून दिल्ली, बेंगलोर सारख्या ठिकाणी घडल्या आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रोटेस्ट म्हणजे निदर्शनं करण्यात आली. प्रसारमाध्यमांनी त्याची खूप मोठी दखल घेतली. शासनाने सुद्धा, मग ते केंद्र सरकार असेल, त्या स्थानिक राज्य सरकार असेल, यांनी सुद्धा अनेक आश्वासनं त्यावेळी सगळ्याच जनतेला दिली
परंतु वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना त्याची कुठं दिसत नाही किंवा तेवढे प्रभावी कायदे केलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे सातत्याने या घटना होत आहेत, याला कुठे पायबंद बसायला तयार नाही. आणि मला तर खेदाने सांगावं असं वाटतं, आपल्या सगळ्यांची अपेक्षा सरकारकडून असते की सरकारने कायदे करावेत, कायदा सुव्यवस्था मेंटेन करण्याचं काम सुद्धा सरकारचं आहे, मग ती पोलीस यंत्रणा असेल किंवा इतर सगळेच विभाग असतील. पण वैद्य साहेब, मला असं वाटतं की ज्या ठिकाणी राज्यकर्तेच कायद्याचा दुरुपयोग करतात किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक ज्यावेळेस आपल्या लोकसभा, राज्यसभा किंवा विधान भवनामध्ये खासदार आमदार म्हणून जातात की ज्यांच्यावरती अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्या लोकांकडून आपण काय अपेक्षा करावी, ते आपली किती मदत करतील याचा सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता आम्ही सुद्धा काही अंशी ह्या सगळ्या घटनेला जबाबदार आहोत. हा परवा झालेली जी घटना समजा बलात्काराची आणि तिचा निर्घृण खून करण्यात आला त्या मुलीचा, तीच नव्हे तर अपहरण असेल, मोठे मोठे दरोडे असतील. आता आजच्या पेपरला राहुरी तालुक्यातील अपहरणाची बातमी आहे. गागरे म्हणून तांबेरेचा मुलगा त्यामध्ये आरोपी आहे. जे ग्रामीण भागापर्यंत, शेतकरी कुटुंबापर्यंत हे गुन्हेगारीचं लोन वाढत चाललंय. याला आम्ही सुद्धा कारणीभूत आहोत. आता बिहारमध्ये इलेक्शन झाले, इलेक्शन सुरू असताना, आचारसंहिता सुरू असताना त्या ठिकाणी उमेदवार किंवा त्याच्या कुटुंबाचे मर्डर होत आहेत, प्रशासनासमोर होत आहेत, त्याचे फुटेज उपलब्ध होत आहेत, तरी सुद्धा कुठलीही कारवाई केली जात नाही. अशा एक ना अनेक घटना नुसत्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये घडत आहेत. आणि आपण सुद्धा काही अंशी कारणीभूत अशा अर्थाने आहोत की आपण सुद्धा अशा लोकांना मतदान करून त्या ठिकाणी निवडून देतो आणि परत आपण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिथं बसून त्यांच्याकडून कायदा आणि सुव्यवस्थेची अपेक्षा करतो. हे सुद्धा मला वाटतं कुठंतरी आपली चूक आपण मान्य केली पाहिजे. पोलीस प्रशासनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांनाही दोष देऊन नुसतं चालणार नाही, कारण त्यांना कंट्रोल करणारी सुद्धा यंत्रणा म्हणजे आपले राज्य सरकार आहे. आणि गेल्या 8-10-15 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल इतकी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली, कुठल्याही आरोपींना किंवा गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. म्हणजे आजची स्थिती अशी आहे की पोलीस स्टेशन म्हणजे सर्वसामान्य तिथं जायला घाबरतो, परंतु गुन्हेगार गुंड तिथं पोलीस स्टेशनला आपल्याला बसलेले पाहायला मिळतील, त्यांचं पाहुणचार आदर तिथे चाललेलं पाहायला मिळतं. सर्वसामान्य नागरिक पोलीस स्टेशनमध्ये गेला की त्याला वेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर दडपण दबाव आणला जातो, त्याला तो इतका बिचारा दहशतेखाली येतो. त्याची न्यायाची बाजू असली तरी त्याचं धाडस होत नाही पोलिसांकडे जाऊन न्याय मागायचं. मी हे लोणी पोलीस स्टेशनसाठी बोलतोय असं नाही बरं साहेब, एक जनरल जे महाराष्ट्रामधली स्थिती आहे ती बोलतोय. म्हणजे जिथं गुन्हेगारांना संरक्षण दिलं जातं आणि ज्याच्यावर अन्याय झाला तो पोलीस स्टेशनपर्यंत जायला सुद्धा घाबरतो. ही आजची संपूर्ण राज्याची स्थिती आहे. पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर, एक सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याची ओळख होती. गेल्या वर्षभरामधल्या जर आपण घटना पाहिल्या असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, तर रोज आपल्याला तिथं कोयता गँग, रस्त्यावरती मर्डर, कट्टा घेऊन फिरणारे लोक, अनेक तिथं म्हणजे बलात्काराच्या घटना, एक ना अनेक घटना पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. आणि याच्यावरून आपण समजून घेऊ शकतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती. मताचं राजकारणामध्ये सगळेच पक्षाचे सगळेच पुढारी इतके व्यस्त झालेले आहेत की सर्वसामान्य जनतेचा विचार करायला आज कोणाकडेही वेळ नाही. आम्हाला आमच्या पक्षाला मते कशी मिळतील यासाठी सगळ्यांचा प्रयत्न चाललाय. गुन्हेगारांना मोठ्या प्रमाणात सोबत घेऊन त्यांच्यावर चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या देऊन त्यांना आणखी कसं मोठं करता येईल यासाठी विशेष प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक खासदार आमदार मी सांगितलं की त्यांच्यावरती इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत की आपण विचारही करू शकत नाही. काही नेत्यांवरती लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत, ते आज तिथं आपला कायदा तयार करण्यासाठी तिथं बसलेले आहेत. आणि अशा लोकांकडून आपण अपेक्षा करतो की त्यांनी हे झालेल्या घटना असतील, अशा होणाऱ्या घटना असतील, याच्यातले आरोपी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. कुठंतरी संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे. ज्यांच्या भरोशावरती किंवा आपण ज्यांना तिथं निवडून पाठवलंय
त्या लोकांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम करावं, यासाठी चांगले लोक तिथे गेलं जाणं अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने तसं होताना आपल्याला संपूर्ण भारतभर दिसत नाही. मी कुठल्या पक्षावरती सुद्धा बोलत नाही, सगळ्या पक्षांचं नाव, सगळ्याच पक्षांमध्ये ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. जे आपण सर्व सुद्धा या घटनेसाठी जबाबदार आहोत, तरी पण कुठंतरी या घटनेचा निषेध झाला पाहिजे. आरोपीवरती कठोर कारवाई झाली पाहिजे. कायद्यामध्ये बदल होत आहेत, नव्याने कायदे शासन करत आहे, परंतु त्याची अंमलबजावणी खाली ज्या स्तरावरती व्हायला पाहिजे त्या स्तरावरती होताना पाहायला मिळत नाही. न्यायालयामध्ये अनेक घटनांमध्ये आपण पाहिलं असेल, जिथं 302 सारखे म्हणजे मर्डर सारखे गुन्हे घडलेत, 307 सारखे गुन्हे घडलेत, ॲट्रॉसिटी घडले असेल किंवा बलात्काराचे गुन्हे घडले असतील, अशा आरोपींना सुद्धा 1-1, 2-2 महिन्यामध्ये जामीन मिळतो. कधी कधी तर अँटीसिपेटरी बेल सुद्धा कोर्ट देतं. म्हणजे हे कुठली मानसिकता आहे. त्यामुळे अशा लोकांची काय म्हणतो आपण ताकद वाढत चालली. त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, कुणाला कायद्याची भीती वाटत नाही. कोर्टात गेलं तर काय होत नाही, सर्वसामान्य म्हणजे गुन्हेगारांची भावना झालेली आहे. पैसा आपल्याकडे असेल, पुढाऱ्याचं पाठबळ असेल, पोलिसांशी चांगले संबंध असतील, तर कसाही गुन्हा करा, कितीही गंभीर गुन्हा केला की कोर्टात गेल्यानंतर आपण सुटणार. मग त्याला अनेक मार्ग आहेत. साक्षीदार फोडणं असेल, तुमच्या कागदपत्रामध्ये हेराफेरी करणं असेल, पार आता तर डॉक्टर लोकांना सुद्धा म्हणजे मेडिकल रिपोर्ट सुद्धा मॅनेज करता येतात. इथपर्यंत धाडस या लोकांचं वाढलं आणि त्यामुळं न्याय मिळण्याची शक्यता इतकी धुसूर झाली. आणि त्या कारणास्तव की योग्य न्याय ते तिथं होत नसल्याने जे आपराधिक मानसिकतेचे लोक आहेत, जे कालचा त्याला तर मी विकृत सुद्धा म्हणणार नाही, तशी ती विकृतीच आहे, परंतु ठरवून केलेल्या सर्व गोष्टी आहेत. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो तो मनोरुग्ण आहे, कोणीतरी म्हटलं की मनोरुग्ण मनोरुग्ण नाही, मनोरुग्ण म्हटलं की त्याला कायद्यामध्ये परत त्याला थोडं संरक्षण दिलेलं आहे मनोरुग्णाला. तो मनोरुग्ण नाही. हे लोक जाणून बुजून ठरवून हे सगळं करतात. परंतु मी सांगितलं की एवढ्या पळवाटा आपल्या कायद्यामध्ये आणि गुन्हेगारांनी एकंदरीत सर्व महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली की आपल्याला काहीही होऊ शकत नाही. फक्त पैसा, पुढाऱ्याचा वरद असतं, ह्या 2 गोष्टी त्यांच्याकडे असल्या की काहीही गुन्हा करा आपण सुटणार, याची खात्री जवळपास सगळ्या गुन्हेगारांना झाल्यामुळं वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटना संपूर्ण महाराष्ट्रात देशात घडतायत. अनेक म्हणजे हे फक्त बलात्कार आणि खुनाचे नाही, अनेक घटना मी सांगितले की रोज पेपर, रोज टी व्हीवरती पाहिलं आपण तर छोट्या छोट्या गावांमध्ये मर्डर, कट्टा घेऊन गोळ्या घालणं, कोयत्यानी तोडणं, ह्या घटना सातत्याने होत आहे. तर मला वाटतं की यासाठी जनता जागरूक होणं गरजेचं आहे. कायद्याचा धाक निर्माण होणं गरजेचं आहे. जो पूर्वीच्या काळी होता, 20-25 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं की साधं एक कॉन्स्टेबल जर गावात आला तर जे टार्गट, टुकार किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक होते ते समोरून जात नव्हते, कुठंतरी आडबाजूला निघून जायचे. आजची परिस्थिती कंप्लीट उलटी आहे. पोलीस आणि गुन्हेगार दोघं सोबतच फिरताना, गळ्यात गळा घालून फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. मी ही जी झालेली घटना आहे तिचा कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं निषेध करतो. त्या चिमुकलीला आपले प्राण गमवावे लागले, त्यांच्या कुटुंबाला खूप मोठं दुःख झालं. त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. मी त्या चिमुकलीला आपल्या सर्वांच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी लोणी पोलीस स्टेशनचे PSI चौधरी साहेब आपलं निवेदन घेण्यासाठी इथं हजर आहेत. मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने चौधरी साहेबांना विनंती करतो की आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात आणि या आरोपीला कडक शासन होऊन त्या ठिकाणी त्या नराधामाला फाशीची शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी भाऊंनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत हे सर्वसामान्यांच्या भावना आहेत. भाऊंनी आता एक विषय जो काढलेला आहे की गागरे या माणसाचं अपहरण होऊन त्या ठिकाणी त्याचं अपहरण होत असताना आणि त्याला खंडणी वसुली करणार, मारहाण करताना मी स्वतः पाहिलेलं आहे. ह्या घटनेचा मी साक्षीदार असा आहे की ज्या टायमाला हा बापूसाहेब रामदास गागरे ह्या व्यक्तीवर हा अन्याय झाल्यानंतर त्याला कुणीतरी सांगितलं ही घटना खूप गांभीर्याने घेतली पाहिजे आणि ह्या घटनेसाठी पोलीस तुला सहकार्य करणार नाही सहजासहजी, तर तू अशा व्यक्तीकडे जा का तो निश्चितपणे तुझ्या मागे उभे राहील. आणि त्याला माझं नाव सांगितल्यानंतर तो माझ्या घरी आला. तो सांगितलेली घटना ज्यावेळेस मला सांगितली तर त्यावेळेस
आपल्या इथे शिवपुराण चालू होतं अस्तगा माथ्यावर, ती 13 तारीख होती. 13 तारखेला ती रात्री घटना घडली. 14 तारखेला माझ्याकडे आल्यानंतर भाऊ त्याने सगळी काही कथा सांगितल्यानंतर मी त्यावेळेस म्हटलं आपण डिपार्टमेंटकडे जाऊ. मी वाघ साहेबांना भेटलो त्या ठिकाणी अस्तगा माथ्यावर. साहेब म्हटलं असा असा प्रकार आहे. तर त्यांनी सांगितलं हे कुठले आहेत? म्हटलं हे तांदुळनेर तांबेऱ्याचे आहेत. आणि त्या ठिकाणी मग तुम्ही राहुरी पोलीस स्टेशनला हा फिर्याद दिली पाहिजे. मग त्यानंतर मी राहुरी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ठेंगे साहेबांना हा प्रकार सांगितला, पण कुणीही गांभीर्याने घेत नव्हतं भाऊ. हा प्रकार गांभीर्याने घेत नसताना वाईट वाटायचं. आम्हाला वाटायचं ही केस निश्चित येते म्हणजे घडलेलंच नाही, हे चुकीचं सांगतोय हा. पोलिसांना हा विश्वासच बसत नव्हता. पण ज्यावेळेस मी सगळं काही प्रकरण धडास नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी काही जणांना फोन केले, म्हणलं याला सांगा ही फिर्याद घ्यायला. काही LCBचे माझे काही मित्र आहेत त्यांना सांगितलं, तेव्हा मी LCBला एक पुरावा लागतो का तुम्ही फक्त त्या पोलीस स्टेशनला एक फिर्याद द्या, ती फिर्याद घेऊन आमच्याकडे या, निश्चितपणे आम्ही तुम्हाला मदत करू. आम्ही ती फिर्याद काही हालतमध्ये दाखल केली राहुरी पोलीस स्टेशनला आणि ती फिर्याद घेऊन आम्ही LCBकडे गेलो. LCBकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी LCBच्या अधिकाऱ्यांना ते पटत नव्हतं, तरी देखील त्यांनी तो प्रयत्न केला आणि ते आरोपी पकडले. आम्ही स्वतः त्या आरोपी पकडण्यामध्ये सहभागी होतो. निश्चितपणे त्याच घरातील चुलत भाऊच ज्या मुलाचं बहिणीचं लग्न ह्या बापू साहेबांनी 9 लाख रुपये खर्च करून केले, त्याच्याच पुतण्याने तो अपहरणाचा कट रचला पुण्याच्या मुलांना हाताशी धरून. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. अशा घटना खूप दुर्दैवी घडतात आणि समाजामध्ये अशा विकृती आहेत. निश्चितपणे अशा काही घटना घडल्यानंतर आपल्यासारखे समाजसेवक आमच्यासारखी अशा माणसांच्या मागे उभे राहिल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत. पण अशीच एक अशोक शेलार म्हणून आहे भाऊ, शेलार पट्ट्यातील चिंचोलीचा, त्याची संतोष टापशेने फसवणूक केलेली, 20,000 रुपये घेतले आणि त्याला कुठलाही RTOच्या नावाखाली पैसे घेऊन कुठली मदत करणार, तोही माझ्याकडे आला. त्यानंतर त्याची फसवणूक झाली. ऑनलाईन दिलेले 20,000 रुपये आहेत ते देखील पोलिसांना मान्य नाहीत. मी लोणी पोलीस स्टेशनला ती अर्ज दिलेला आहे. त्यानंतर काल मी SP कडे गेलो, त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडे अर्ज दिला की याच्यावर कारवाई झाली पाहिजे. हा संतोष टापशे RTOच्या नावाखाली खूप पैसे घेऊन लोकांची फसवणूक करतात. हे आमच्या लक्षात आल्यानंतर मी तो प्रयत्न केलेला आहे. माझं विनंती एकच आहे की पोलीस डिपार्टमेंटला अशा काही घटना घडल्यानंतर ज्या टायमाला आपण फिर्याद द्यायला जातो शहानिशा करून त्याच्यावर दाखल झालं पाहिजे. आणि अशा काही घटनेचा निषेध होत असताना अशा या विकृतींना समाज रोखलाच पाहिजे. ह्या घटनाच आपल्यामध्ये घडत आहेत म्हणून मी घडलेल्या घटनेचा त्या साक्षीदार आहेत. भाऊंनी तो विषय काढला म्हणून मी बोललेलो आहे. अध्यक्षांचं मनोगत झालं तर बोलायला नाही पाहिजे, पण शेवटी मला राहवलं नाही म्हणून मी बोललेलो आहे. हा निषेध झालाच पाहिजे. अशा विकृतींना ठेचलंच गेलं पाहिजे. आदरणीय चौधरी साहेब यांना विनंती निवेदन घेण्यासाठी आपण या ठिकाणी. सर्वप्रथम मी डोंगराळे भागातील डोंगराळ या गावातील जी मुलगी आहे यज्ञा दुसाने, हिच्यावर जो अत्याचार झाला, अमानुषपणे अत्याचार झाला, त्याचा जाहीर निषेध करते. माझे पाप काय, मी काय पाप केले, हा आवाज आहे या चिमुकलीचा, यज्ञा या चिमुकलीचा. त्या चिमुकलीचा या निष्पाप जीवाला जी वेदना झाली, तो ज्या सांडकाच म्हणलं पाहिजे ज्याला, त्याने ज्या जीवाची काही कदर न करता त्या मुलीवर अत्याचार, अमानुषपणे अत्याचार केला. तिच्यावर एवढ्या गुन्हास्पद म्हणजे सांगायला पण लाज वाटते या प्रकारे त्या मुलीचा बलात्कार केला. ज्या मुलीचं वय होतं 3.5 वर्षाचं, जर त्या मुलीला म्हणजे फक्त बाहुलीचा माहिती होता, तिला म्हणजे बलात्काराचा माहीत नव्हता. या आरोपीने, या सांडग्याने त्या मुलीचा बलात्कार केला व तिची दगडाने ठेचून हत्या केली. तर त्या मुलीचा जीव काय म्हणला असेल त्यावेळेस, त्या मुलीला वेदना झाल्या. तर सरकारला व पोलीस प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही त्या आरोपीला जेलमध्ये न टाकता, त्याला फाशीची शिक्षा न देता तुम्ही त्याला पब्लिकच्या हवाले करा. अख्ख्या महाराष्ट्रात तो पेटवला जाईल व त्याची तेथे जल प्रवृत्ती केली जाईल, त्याला पेटवला जाईल. त्यावेळेस सगळा महाराष्ट्र शांत बसणार आहे. ज्या मुलीला त्या वेदना झाला तशाच वेदना त्या आरोपीला झाल्या पाहिजेत, याचा मी जाहीर निषेध करते व थांबते. मी महाराष्ट्रातल्या तमाम बहिणी भगिनींना व महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छिते, तुम्ही कितपर्यंत तुम्ही मेणबत्त्या पेटवणार? मेणबत्त्या पेटवू महाराष्ट्रातला प्रकाश हा कमी झाला आहे. तुम्ही मेणबत्त्या पेटवणं थांबवा व भर चौकात आरोपी जाळण्याचा तुम्ही सरकारला जागजागी तुम्ही हे करा, निषेध व्यक्त करा व सांगा की भर चौकामध्ये हा आरोपी जाळण्यात यावा. बस. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी
प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.